मराठी बोल. मराठी बोललं पाहिजे, पण इथं राहणारे जे नॉन मराठी जे जवळजवळ 60% लोक इथं आहेत. मराठी लोकांची संख्या 40% आहे. 60% नॉन मराठी लोकांपैकी जवळजवळ 80% लोक इथं अत्यंत चांगले स्खलित मराठी बोलतात. केरळचा माणूस जिथं इथली मुलगा मुलगी मराठी चांगली बोलते. तामिळ बोलणारा मराठी चांगलं बोलतो. हिंदी बोलणारा मराठी चांगलं बोलतो. पण मराठीचा स्वाभिमान असल्याची भावना समोर आणून समाजामध्ये फूट पाडणे बाबासाहेबांच्या संविधानाला मान्य नाही. बाबासाहेबांच्या संविधानाने सांगितलंय की जात धर्म भाषा भेद वंश यापेक्षा भारत देश अत्यंत महत्वाचा आहे. तुमच्यावर किती अत्याचार झाले तर देशाची वेळ आली तो तुम्ही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि देशासाठी लढा. हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला शिकवलं आहे. आणि म्हणून आम्ही अनेक वेळेला आम्ही पिढ्यानपिढ्यापासून अन्याय सहन करणारे आम्ही लोक आहोत. वेशीच्या बाहेर आम्ही राहिलेलो लोक आहोत. बाबासाहेबांच्या संविधानाने सगळ्या वेशी तोडून टाकल्या, भिंती सगळ्या तोडून टाकल्या. आम्ही आता गावात आलेलो आहोत. आता आम्ही मुंबईत आलेलो आहोत. आमचा अपमान कुणीच करू शकत नाही. जर अपमान कुणी केला तर त्याला उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये जरूर आहे. आमचे किती लोक निवडून येत आहे ते सोडून द्या. आमचे जास्त लोक निवडून येत नाहीत. मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्कीच आम्हाला भारतीय जनता पार्टी आमचा जुना मित्र आहे. 2012 मध्ये मी शिवशक्तीचा निर्णय घेतला. आणि शिवशक्ती म्हणजे फक्त शिवसेना नव्हे, शिवशक्ती म्हणजे शिवसेना आणि भाजप. सुरुवातीला शिवसेनेची ताकद मोठी होती. बाळासाहेब असताना शिवसेना मोठी होती. नरेंद्र मोदी साहेब येण्याच्या अगोदर शिवसेना मोठी होती. भाजप थोडी छोटी होती. विधानसभा लढताना जवळजवळ 171 जागा शिवसेना लढायची. 117 जागा भाजपच्या असायच्या. पण माननीय नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी 450 सभा घेतल्या. काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जबरदस्त अशा पद्धतीने हल्ला त्यांनी केला. त्यांच्या सोबत अनेक सभांमध्ये मी होतो. आणि नरेंद्र मोदीजी मला ते मुख्यमंत्री असल्यापासून ओळखत होते. ते मराठीमध्ये बोलायचे.